ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सोलापुरामध्ये माजी आमदार नरसय्या आडम यांचा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे। शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आडम आणि माकप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला रास्ता रोको करणाऱ्या आडम आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा सध्या समजतं आहे। या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आफताब शेख सध्या आपल्यासोबत आहेत। आफताब, सध्याची तिथली काय परिस्थिती? काही तांत्रिक कारणामुळे आफताब यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। आफताब, तुम्हाला आवाज येत असेल तर तिथली सध्याची काय परिस्थिती आहे? स्वर्धा, खरं तर सकाळपासूनच या मोर्चाची मागणी सुरू होती। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो आडम मास्तर यांच्या दत्तनगर येथील कार्यालयाजवळ थांबवण्यात आलेला होता। त्यावेळेस मोर्चा सुरू झाला त्यावेळेस अचानक कार्यकर्त्यांनी भूमिका बदलत मोर्चाचा मार्ग बदलत सोलापुरातील जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या चौकात रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली, पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली। माजी आमदार नरसय्या आडम आणि माकपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यामध्ये किरकोळ लाठीमार देखील झाल्याचं कळतंय आणि काही कार्यकर्त्यांना जे वैद्यकीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। आता सध्या माजी आमदार नरसय्या आडम आणि माकपचे कार्यकर्ते जे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वरिष्ठ अधिकारी त्यांची चौकशी करतायत। स्वर्धा, धन्यवाद आफताब, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। बोललेला आहे त्याचा मी निषेध करतो। महाआघाडी